तर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या न झालेल्या अपहरण नाट्यामध्ये एक नवीनच ट्विस्ट आलाय। ज्या प्रायव्हेट चार्टरनं हा मुलगा बँकॉकच्या दिशेला निघाला होता त्या प्रायव्हेट चार्टर ऑफिसचा पत्ता हा नवी पेठेतला आहे, पुण्यातला आहे। त्या बिल्डिंगमध्ये एनडीटीव्हीची टीम पोहोचली तर त्या ठिकाणी या खासगी विमान भाड्यानं देणाऱ्यांचे ऑफिसच नाहीयेत हे स्पष्ट झाले आणि त्या ठिकाणाहून 2 वर्षांपूर्वीच ऑफिस हलवण्यात आलेलं आहे। गंभीर बाब म्हणजे काल विमानतळ अथॉरिटीला परवानगीसाठीचे जे पत्र देण्यात आलेलं आहे त्या पत्रावरती मात्र याच इमारतीचा पत्ता आहे आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की कंपनी अस्तित्वात आहे की नाही, हे विमान नेमकं कुणाच्या मालकीचं आहे। श्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या संदर्भातली ही जी बातमी येते आहे त्याच्यात एक नवीनच ट्विस्ट आहे। म्हणजे हे ग्लोबल पॅसेंजर्स मॅनिफेस्ट नावाचं काल जे चार्टर्ड केंद्रीय मंत्र्याच्या हस्तक्षेपानंतर जे अंदमान निकोबारकडे निघालं होतं ते परत पुण्यात बोलवण्यात आलं। तर त्याची पॅसेंजरची लिस्ट आणि त्याचा ॲड्रेस आहे इथे। तर ती पॅसेंजरची लिस्ट आणि तो ॲड्रेस असं सांगते की हे जे ग्लोबल पॅसेंजर्स मॅनिफेस्ट हे जे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती प्रायव्हेट चार्टर्ड उडालं त्याच्यामध्ये 3 क्रू मेंबर होते आणि 3 ऋषिकेश सावंत बरोबरचे 3 इतर पॅसेंजर होते। तर त्याचा जो पत्ता आहे तो इथला आहे, पुण्यातला जो पुण्यातला पत्ता दिला आहे ज्या प्रायव्हेट चार्टर्ड ग्लोबल फ्लायटेक हँडलिंग सर्व्हिसेस। तर हे जे फ्लॅट नंबर 101 आहे तिथे त्याचा देण्यात आलेलं आहे ग्लोबल फ्लायटेक हँडलिंगचं। तर त्याचं रजिस्टर्ड ऑफिस आहे नंबर 101 अमृत सिद्धी अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क बिहाइंड भिडे हॉस्पिटल। आणि त्याच ठिकाणी मी आता उभा आहे। पण प्रत्यक्षामध्ये आता मला वेगळाच संशय आहे की हे जे एअरपोर्ट अथॉरिटीला कळवलं गेलं होतं की हे प्रायव्हेट चार्टर्ड जे आहे त्याचा ॲड्रेस पण ते इथं नाहीच आहे, पूर्वी इथं असलेलं, पण आत्ता 101मध्ये जे शिफ्ट झालेत। तर तुमचं काय बिल्डरचं ऑफिस आहे का? हां, बिल्डरचं। आणि तुम्ही कधी इकडे शिफ्ट झाला? 2 वर्ष। म्हणजे 2 वर्षापासून आम्ही ज्याचा उल्लेख केला ते इथे ऑफिस नाही आहे। ते पूर्वी तरी होतं का इथे? नाही, पूर्वी पण होतं बहुतेक। ज्या वेळेला तुमचं ऑफिस इथे होतं तेव्हा ते ऑफिस होते। आता ते कुठे गेले? काही माहित नाही। आता खाली वॉचमॅनला विचारलं, वॉचमॅन म्हणलं ते शिफ्ट झाले, दुसरीकडे गेले। SP कॉलेजच्या जवळपास आसपास कुठेतरी आहे असं सांगितलं। ओके, म्हणजे ते इथे आहेत पुण्यामध्ये, पण त्यांचा हा जो ऑफिसचा ॲड्रेस आहे जो ऑथॉरिटीला दिलेला आहे, कारण तुम्ही जेव्हा विमान फ्लाय करता प्रायव्हेट चार्टर्ड का असे ना, तर त्या संदर्भातले नियम अत्यंत कडक आहेत। आणि आता तर एवढी मोठी घटना उघडकीस आली की तानाजी सावंत यांचे चिरंजीव हे बँकॉकला निघाले होते, त्याबद्दलची माहिती पोलिसांना कळाली। मग त्यांचं अपहरण झाले, जे झालंच नव्हतं असं पोलिसांना जेव्हा कळालं त्यानंतर मग पोलीस सक्रिय झाले। त्यांनी पुण्यातल्या रस्त्यावरती नाकेबंदी केली, CCTV फुटेज बघितले आणि लोहगाव विमानतळावरती 4:30 वाजता ह्या प्रायव्हेट कंपनीचं फ्लाईट हे तिकडे बँकॉकला निघालं असं लक्षात आलं। साधारणपणे 68 लाख रुपये खर्चून हे 29 वर्षाचे तानाजी सावंत यांचे चिरंजीव तिकडे निघाले होते असं म्हणतात। पण आता प्रश्न असा आहे की जो ॲड्रेस ह्या विमान ऑथॉरिटीला दिला होता त्या ॲड्रेसवरती तर आता इथे बांधकाम व्यावसायिकाचं ऑफिस आहे। तर मग ह्याची साधी गोष्ट अशी आहे की याची कुणी पडताळणी करतं की नाही? म्हणजे तानाजी सावंत यांच्या मुलाच्या संदर्भात निर्माण झालेल्या ह्या कथित अपहरण नाट्यामधला हा एक नवीनच अंक आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी। हा भागाचं नाव काय? नवी पेठ। आणि ह्या बिल्डिंगचं नाव अमृत सिद्ध। अमृत सिद्धी, फ्लॅट नंबर 101 तिथून।